मी गुरुराज महेश हब्बू सिद्धरामेश्वर देवस्थान वंश परंपरागत पुजारी यंदा मकर संक्रांतीची यात्रा 1 महिन्यावर आलेली आहे। यंदा 12 तारखेपासून यात्रा सुरुवात होईल व 12 ते 5 दिवस म्हणजे 16 तारखेपर्यंत यात्रा राहील। यात्रेचे जे मुख्य दिवस आहेत ते 12 ते 16 दिवस असतात। त्यापूर्वी मानकऱ्यांच्या घरी 8 तारखेपासून दिवे बसायला चालू होतात। त्यात 12 तारखेला सिद्धरामेश्वर स्थापन केलेल्या 68 लिंगांना तेलाभिषेक होतो व 68 लिंगांना नंदीकोलची प्रदक्षिणा असते। त्यानंतर 13 तारखेला सिद्धरामेश्वरांचे योगदंडाचा विवाह सोहळा, कुंभार कन्याशी विवाह सोहळाचा विधी असतो। तो सिद्धरामेश्वर मंदिरातील समतीकट्टे येथे विवाह सोहळा पार पाडला जातो। त्यानंतर तिसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी यात्रेचे होम विधी होत असते। मंदिराच्या समोरील बाहेरील बाजूस जो होम मैदान आहे त्या ठिकाणी या होम विधीचा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेस पूर्ण होत असतो। त्या दिवशी जे फडीनंदीकोलचे मानकरी असतात ते दिवसभर उपवास ठेवून संध्याकाळच्या वेळेस फडीनंदीकोल असतो तो घेऊन ते होम विधीच्या ठिकाणी म्हणजे होम कट्ट्यापर्यंत सोन्या मारुती येथून होम मैदानापर्यंत तो फडीनंदीकोल एकटे पेलत घेऊन येतात। होम जो होमकुंड आहे त्याला 5 प्रदक्षिणा करून त्यानंतर होम विधी करून तो होम विधीचा विधी पूर्ण केला जातो। होम विधीनंतर भाकणूकचा कार्यक्रम असतो, जेथे वासरूला दिवसभर उपवास ठेवून संध्याकाळच्या वेळेस होम विधीच्या नंतर त्याच्यासमोर अनेक प्रकारचे जिन्नस ठेवले जातात व तो ज्या जिन्नसाला स्पर्श करतो किंवा खातो, ग्रहण करतो त्यावरून या संपूर्ण वर्षाची भाकणूक केली जाते। या प्रकारे होम विधी संपूर्ण होते। त्यानंतर चौथ्या दिवशी शोभेचे जे लाडू काम म्हणजे आतिषबाजीचा जो काम असतो तो पूर्ण होतो असतो व 16 तारखेला शेवटच्या दिवशी कपडकळी म्हणजे यात्रेची सांगता असते। या प्रकारे 12 पासून ते 16 तारखेपर्यंत वेगवेगळे विधीने मकर संक्रांतीची सिद्धरामेश्वरांची यात्रा संपूर्ण होत असते। भाविकांना काय संदेश देऊ शकतो? भाविकांनी विशेष म्हणजे गर्दीचा हे करून आपले जो अक्षतेच्या दिवशी म्हणा किंवा होमच्या दिवशी म्हणा बऱ्यापैकी गर्दी असते, त्यामुळे येताना जो काही पाण्याची म्हणा किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, लहान लेकरांची वगैरे असतात त्या सगळे सुरक्षेची वगैरे आपापल्या परीने याची काळजी घ्यावी। खास करून स्त्रियांनी, माता भगिनींनी, दागिने, आपले सोबत असलेले लहान मुलं वगैरे यांचा काळजी स्वतः व्यवस्थितपणे घ्यावी व त्या सगळ्या प्रकारची जे काही तुमची सुरक्षा व्यवस्था ती व्यवस्थित